पाहतोय साई स्टार विगर संघ टॉस जिंकल्यानंतर नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय हनुमान भोकारपाडा बी या संघाला। सलामीची जोडी मैदानात जाते, नक्की सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे। जय हनुमान भोकारपाडा बी संघाचा फलंदाज सलामीची जोडी मैदानात जाते। आपण पाहतोय एका बाजूला आदित्य फुलोरे आणि एका बाजूला राम फुलोरे ही जोडी। स्ट्राइक एंडला आदित्य फुलोरे, नॉन स्ट्राइक एंडला राम फुलोरे ही जोडी आणि गोलंदाजच्या बोल्यावर आपण पाहिला दीपक फडके विहगर, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला होता। ते दीपक फडके मात्र गोलंदाजच्या बोल्यावर 15 मिनिटांचा अवधी असेल, 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायचे याची दक्षता घ्यायची आहे। नक्कीच दोन्ही संघांनी गेम स्टार्ट होते, सामन्याला सुरुवात होते। आजची 6वी रात्र आणि या 6व्या रात्री मधला पहिला सामना जय हनुमान भोकारपाडा विपक्ष साई स्टार विगर। गेम ऑन। सुंदर चेंडू होता, चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात होता, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाही। अप्रतिम झेल पाहिला, पहिला गडी बाद झाला 0 या धावसंख्येवर। आदित्य फुलोरे बॅक टू पवेलियन। गोलंदाज दीपक फडके। आता मात्र दिशा पाहावी लागेल, ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू, अवांतरचा इशारा। दीपक फडके यांचा विचार केला तर नक्की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र दिशेमध्ये नियंत्रण आलं नाहीये, त्याचा परिणाम मात्र या चेंडूवर आली। अवांतर धावसंख्या सिंगल न मात्र श्री गणेशा झाला संघाचा भोकारपाडा क्रिकेट संघाचा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय, लॉंगऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत आली आहे सिंगल अतिशयच्या बॅट मधून। संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा। पहिल्या चेंडूवर नक्कीच आदित्य बाद झाल्यानंतर सलामीला आलेला राम फुलोरे हा फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राइक एंडला रोटेट झालाय। संघाची धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद। चांगली सुरुवात झाली आहे मी म्हणून विगर संघाच्या माध्यमातून, मात्र पॉवर प्लेच्या षटकात चांगली फटकेबाजी करावी लागेल भोकारपाडा क्रिकेट संघाला। लो फुलटा चेंडू होता, दिशा दिली आहे, कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक धावतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न, तोपर्यंत आली आहे चेंडूवर 2 धावा। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 4 धावा। अनुभवी फलंदाज राम फुलोरे स्ट्राइक एंडला, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण नक्कीच पाहतोय आशिष
आशिष आणि राम ही जोडी, संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा। 15 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल 3 षटकं फेकण्यासाठी। नक्कीच गोलंदाजी करताना विगर संघाला नक्कीच लक्षात असेल। 4 धावा 1 गडी बाद। गोलंदाज सज्ज दीपक फडके, लो पुलटा चेंडू तर पुन्हा एकदा खराब नक्कीच फलंदाजी पाहिली। राम फुलोरे बॅक टू पवेलियन। फुलोरे बाद झाला। गोलंदाज सुद्धा आपण दीपक फडके, क्षेत्ररक्षक सुद्धा प्रवीण फडके आणि 2 गडी बाद आपण धावसंख्या पाहिली। 4 धावा। नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 आपण पाहतोय किशोर फुलोरे। तिसऱ्या क्रमांकाला आलेला आशिष फुलोरे आणि ते नक्कीच नवीन फलंदाज किशोर फुलोरे। पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे डावखुऱ्या त्याचा गोलंदाज दीपक फडके यांनी। 4 धावा 2 गडी बाद। चांगली सुरुवात झाली आहे। नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र सफल ठरला या पहिल्या षटकात। पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलंय अप्रतिम। 4 धावा 2 गडी बाद। आमचे आयोजक विजय म्हात्रे यांचं शुभागमन झालंय। आपल्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 4 धावा 2 गडी बाद। तर मी विनंती करतोय अरुण दादा म्हात्रे, आपल्याला विनंती असेल की आपण या मंचावर स्वागत आहे आपलं। सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे। शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता तोपर्यंत आली आहे सिंगल। अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात पाहतोय। संघाची धावसंख्या 2 गडी बाद 5 धावा। अद्यापपर्यंत या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद झाले। सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेली आहे। मात्र तिसऱ्या क्रमांकावर आशिष आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आलेला किशोर मात्र मैदानात खेळतोय। ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ माइंड ब्लोइंग। त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आपण पाहतोय। आशिष फुलोरे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय। पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 धावा 3 गडी बाद। ज्या पद्धतीने नक्कीच नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि नक्कीच साजेशी कामगिरी केली पहिल्या षटकात दीपक फडके यांच्या माध्यमातून। पहिलं षटक हाताळलं, 3 गडी बाद झाले आणि संघाची धावसंख्या 5 धावा। चांगली गोलंदाजी। नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकाचा फलंदाज स्वप्नील फुलोरे। 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानात नक्कीच आपण पाहतोय। पहिले 3 फलंदाज बाद झाले। चांगली सुरुवात करता आली नाही आदित्यला। त्यानंतर अनुभवी राम फुलोरे यांना पाहिलं, ते सुद्धा बाद झाले। त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला आशिष याचा। संघाची धावसंख्या 3 गडी बाद 5 धावा। नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे। एका बाजूला आकुर्ली क्रिकेट संघ आणि त्याला फाईट करेल प्रदीप स्मृती खाणाव। दोन्ही संघाचा प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करायचे आहे। नवीन फलंदाज नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय सनील फडके। सनील फडके आपण पाहतोय गोलंदाजच्या बोल्यावर, ज्यांची रील्स नक्कीच व्हायरल झाली होती ते सनील फडके गोलंदाजीवर। संघाची धावसंख्या 3 गडी बाद 5 धावा। स्ट्राइक एंडला फलंदाज विचार केला तर किशोर फुलोरे स्ट्राइक एंडला खेळतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चकमा दिलाय चेंडूने। नक्की चेंडू जातोय सीमा पार, 4 धावा चौकार।
दिला दीपक फडके यांना. संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. 9 धावा, 3 गडी बाद, 9 धावा. आमचे मान्यवर वसंत म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या षटकात 5 धावा खर्च झाल्या. या षटकाची सुरुवात मात्र किशोरनं अप्रतिम केली आहे. पहिल्या चेंडूवर आला चौकार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. दीपक फडके धावता चेंडू खाली, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रयत्न चांगला होता तोपर्यंत आली 2 धावा. चांगली फटकेबाजी, चांगली फटकेबाजी, अप्रतिम. गती परिवर्तन पाहिलं या चेंडूवर. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता नक्कीच सनील याचा, मात्र चांगला फटकावा नक्कीच किशोर याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली आहे. 11 धावा, 3 गडी बाद. चांगलं क्रिकेट मैदानात पहिलं षटक जरी नक्कीच विगर संघाच्या बाजूने असलं तरी दुसऱ्या षटकात मात्र चांगली सुरुवात झाली आहे. 2 चेंडू 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज सनील फडके या गोलंदाजाने. गोलंदाज सज्ज. स्ट्राइक एंडला किशोर. किशोरचा विचार केला. 3 चेंडू आणि 7 धावांवर खेळतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, मात्र दिशा पाहावी लागेल नक्कीच. पंच आपण आमच्याकडे वलताना अवांतरचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय. 12 धावा. चांगली सुरुवात या षटकात पाहिली नक्कीच. भोकारपाडा संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात. 12 धावा, 3 गडी बाद. 12 धावा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन नक्कीच या स्पर्धेमध्ये या आयोजकांच्या माध्यमातून गेल्या 6 रात्रीमध्ये आपण पाहिलं. आणि उद्याची अंतिम रात्र असणार आहे. कुठला संघ या चमचमत्या ट्रॉफीला नक्कीच उचलेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुंदर चेंडू, अप्रतिम कमबॅक, चांगला कमबॅक होता. चेंडू खेळपट्टीवर आदळला. त्यानंतर नक्कीच किशोर यांना वाटलं की चेंडू जास्त टेक ऑफ होईल, मात्र चेंडूने तेवढी उचली घेतली नाहीये. त्याचा परिणाम मात्र चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 3 गडी बाद, 12 धावा. गोलंदाज सज्ज सनील. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. घरंगळा चेंडूला अडवण्याचा दीपक फडके यांचा नक्कीच प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत या चेंडूवर आल्या 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आमचे गुणलेखक गेल्या 6 रात्रीमध्ये आम्हाला सहकार्य करतात लकी पाटील यांच्या माध्यमातून. 14 धावा, 3 गडी बाद. या षटकाचा विचार केला. धावा आल्यात या षटकात. ज्या पद्धतीने दीपक फडके यांनी गोलंदाजी केली पहिल्या षटकात, ती गोलंदाजी मात्र सनीला कुठे करता आली नाहीये, कारण चांगली फटकेबाजी केली आहे किशोर फुळे या फलंदाजाने. गोलंदाज सज्ज सनील. फक्त दिशा, जबरदस्त फटका. पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिस्की रन्स घेण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच किशोर फुलोरे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. 4था झटका बसलाय जय हनुमान भोकरपाडा बी या संघाला. किशोर यांना नक्कीच गरज नव्हती रिस्क घेण्याची, कारण अजून 2 षटकं शिल्लक होती. त्यांच्या बॅट मधून धावसंख्या येत होती, मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र किशोर फुलोरे बाद झाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 गडी बाद, 15 धावा. या षटकाचा विचार केला. अंतिम चेंडू शिल्लक असे. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज दाखल झालाय अक्षय गायकर. पहिल्या षटकात दीपक फडके यांनी धावा खर्च केल्या 5. 3 फलंदाजांना तंबूचा आश्रय दाखवला. या षटकाचा विचार केला. 5 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्या सनील फडके या गोलंदाजाने. धावचीच्या स्वरूपात किशोर फुलोरे बाद झाले. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. षटक संपण्याचा इशारा पंच राम पाटील यांच्या माध्यमातून येतोय. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, 7.50 सरासरी, 15 धावा, 4 गडी बाद.
जबरदस्त क्रिकेट मैदानात पाहिलं. पहिल्या षटकात दीपक फडके यांनी खर्च केल्या 5 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला, सुनील फडके यांनी गोलंदाजी हाताळली, 10 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकात आल्या 15 धावा, 4 गडी बाद. आपण पाहतोय मंचावर पाहुण्यांची उपस्थिती लाभली आहे. आमचे अरुणदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. आपल्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक गोलंदाजीच्या बोल्यावर आर्यन फडके. नेक्स्ट मॅच अकुर्ली विपक्ष खाणाव. दोन्ही संघ आल्या असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. लंगापला क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाही. आपण पाहतोय अप्रतिम झेल. स्वप्नील फोरे बॅक टू पवेलियन. चांगली फटकेबाजी पाहत होते, मात्र किशोर बाद झाला धावचीच्या स्वरूपात. आणि या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर आर्यन फडके या गोलंदाजाने नक्कीच स्वप्नील फुलोरेचा अडसर दूर केला. नवीन फलंदाज इंडिया नंबर 7 बाळकृष्ण बडे. 5 गडी बाद, 15 धावा. गोलंदाज सज्ज आर्यन. शॉर्ट लाईनचा चेंडू होता, पुळ करण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिला चेंडू हाताळला, नक्कीच चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं क्रिकेट मैदानात नाणेफेकी जिंकल्यानंतर नक्कीच चांगला प्रयत्न विहिगर संघाच्या माध्यमातून होतोय. 15 धावा, 5 गडी बाद. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली मैदानात रंगते. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात होता, तोपर्यंत आले या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या 5 गडी बाद, 17 धावा. 5 गडी बाद, 17 धावा. मोठी फटकेबाजी करावी लागेल भोकरपाडा क्रिकेट संघाला, कारण जिम्मेदारी उचलावी लागेल. एका बाजूला आपण अक्षय गायकरला पाहतोय, तर नक्की स्ट्राईक एंडला बाळकृष्ण बडे या फलंदाजाला पाहतोय. 1-2 मोठे फटके आपल्या बॅट मधून नक्की दाखवावे लागतील, कारण कमीत कमी 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. जे अनुमान भोकरपाडा बी संघाला. या मैदानात धावसंख्या होतात सुद्धा आणि धावसंख्या रोखता सुद्धा येतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पंचांकडे अपील मागितली जाते, मात्र नक्कीच शोल्डरला नक्कीच चेंडू लागून चेंडू एसटी रक्षकानं गॅदर केला. लेगबाईच्या स्वरूपात येते. 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 गडी बाद, 18 धावा. चला कुर्ली संघ आणि खानाव संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. सत्राची समाप्ती झाल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. जर आपण वेळेवर नक्कीच उपस्थित राहिला नाही तर नक्कीच आपल्याला षटकांची कपात करावी लागेल. 18 धावा, 5 गडी बाद, 18 धावा. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 6व्या क्रमांकावर अक्षय खेळतोय. अद्यापर्यंत कुठली धावसंख्या आपल्या संघासाठी जमवली नाहीये. चांगला चेंडू होता, प्रतिम चेंडू होता. बॅटची कडा, यष्टी रक्षकानं अप्रतिम झेल पकडला. 6वा गडी बाद झाला 18 या धावसंख्येवर. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहिले या षटकात. दुसऱ्या षटकात 10 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की भोकरपाडा संघ चांगली कामगिरी करेल, मात्र या षटकात सुद्धा अप्रतिम कामगिरी करतोय गोलंदाज आर्यन फडके. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. गोलंदाज सज्ज आर्यन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू खाली, मात्र नो मॅन्सला नक्कीच ट्रॅव्हल झालाय चेंडू. सिंगल या चेंडूवर.
संघाची धावसंख्या 1 वाढली आहे. 3 षटकाची समाप्ती होते. 19 धावा 6 गडी बाद. तीन षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले 6.33 सरासरी, फक्त 19 धावा 6 गडी बाद. चला, कुर्ली संघाचा प्रतिनिधी आणि खानाव संघाचा प्रतिनिधी आला असाल तर लगेचच या नाणेफेकीसाठी या षटकाची समाप्ती झाल्यानंतर लगेचच नाणेफेकी केली जाईल याची दक्षता घ्या. आपण जर वेळेवर आला नाही तर नक्कीच आपल्याला षटकांची कपात करावी लागेल. तर नक्कीच सामना अतिशय रंगतदार आहे. पहिल्या 3 षटकात 19 धावा जरी आल्या मात्र कमबॅक करावे लागले या षटकात. सुंदर चेंडू होता, चांगला चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय कार्पेटच्या साईने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रिक्स घेतली आहे मात्र त्याचा परिणाम मात्र धावचीच्या स्वरूपात 7वा गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवर. विचार केला VRCC गणेशपुरी प्रथमेश कोळीचा संघ 25 धावांवर गारद झाला होता. मात्र आतापर्यंत 7 विकेट गमावल्यात. जे अनुमान भोकारपाडा बी संघाने 7 गडी बाद झाले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय संकेत फोरे. गोलंदाजीच्या बोल्यावर अंतिम षटक नयन फडके. पहिलं षटकचा विचार केला दीपक फडके यांनी फेकलं. 5 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. दुसऱ्या षटकात सनीलनं नक्कीच गोलंदाजी हाताळली, 10 धावा खर्च केल्या. धावचीच्या स्वरूपात 1 गडी बाद केला. त्यानंतर तिसऱ्या षटकात आर्यननं अप्रतिम गोलंदाजी केली, 4 धावा, त्यातून 1 लेगबायची धावसंख्या आपण पाहिले. आणि या अंतिम षटकात मात्र संघाची तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑन स्क्रीन संजय दादा पाटील. गोलंदाजीच्या बोलावर नयन फडके. वय वर्ष आपण पाहिलं 14 या 15, कारण 9वी इयत्तेत शिकणारा गोलंदाज नयन फडके. थ्रो ऍक्शन साठी नक्की तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आमचे ऑनस्क्रीन पंच संजय दादा पाटील नाही का? ओके, मागे घेतली आहे. चला, ओके, माघार घेतली आहे विगर संघ, नक्कीच भोकारपाडा क्रिकेट संघाने. धन्यवाद. सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, चांगली डिलिव्हरी मी म्हणेन. नयन फडके 9वी इयत्तेत शिकणारा हा गोलंदाज, वय वर्ष 15 ते 16, मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या साई स्टार विगर संघासाठी. संघाची धावसंख्या 20, स्थिरावलेली धावसंख्या. दडपणाखाली क्रिकेट करतोय जय हनुमान भोकारपाडा बी संघ. गोलंदाज नयन. सुंदर, वॉट डिलिव्हरी, वॉट डिलिव्हरी. काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू फेकला. मात्र या षटकात विचार केला भोकारपाडा क्रिकेट संघाला एकात 1-2 फटके नक्कीच दाखवावे लागतील, कारण पहिल्या षटकात धावसंख्या कमी आली आहे. पहिल्या 3 षटकात 19 आल्यानंतर चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल आपण नक्कीच पाहिले. 3 चेंडू शिल्लक असतील अंतिम नक्कीच षटकातील या पहिल्या सत्रातील. गोलंदाज नयन. आता मात्र दिशा पाहावी लागेल. नक्कीच पंच राम पाटील सरांचा इशारा येतोय, अवांतरचा इशारा. 1+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 22, लॉस ऑफ 7 विकेट, 22 धावा, 7 गडी बाद. 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. अंतिम षटकातील स्लॉगाचं षटक, हाणामारीचं षटक. फलंदाजच्या बोल्यावर बालकृष्ण बडे. 1-2 मोठे फटके दाखवावे लागतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहिला अवांतरचा इशारा पंचांचा येतोय. संघाची धावसंख्या कुठे का होईना अवांतर धावसंख्येने वाढतंय 23.
23 धावा 7 गडी बाद. 23 धावा 7 गडी बाद ही परिस्थिती मैदानात. मात्र स्ट्राइक एंडला बालकृष्ण बडे. चांगला चेंडू, अप्रतिम. 2 अवांतर चेंडू फेकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं नयन फडके या गोलंदाजाने. एक आपण पाहिलं या सत्रात कुठल्याही फलंदाजाच्या बॅट मधून मोठा फटका पाहिला नाहीये, षटकार आला नाहीये. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रातील. संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 7 विकेट. गोलंदाज सज्जन नयन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वायडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 टप्पा चेंडूला गॅदर करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा या सत्रातील 3रा धावचीचा फलंदाज बाद होतोय. बालकृष्ण बडे बॅक टू पॅव्हिलियन. चला दोन्ही संघाचे संघनायक डीजे थांबायचा आहे. अकुर्ली संघाचा संघनायक लगेचच या खानाव क्रिकेट संघाचा संघनायक येथे दाखल झालाय. अकुर्ली क्रिकेट संघ आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. हा सत्र संपल्यानंतर लगेचच, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 24. 24 धावा 8 गडी बाद. 8 गडी बाद 24 धावा. अंतिम चेंडू शिल्लक. अप्रतिम क्रिकेट साई स्टार बिगर संघाच्या माध्यमातून पाहिलं. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी दाखवली आहे साई स्टार बिगर संघाने. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एसटी रक्षकाचा नक्कीच अनसक्सेसफुल राहिला आणि पहिल्या सत्राची समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जे हनुमान भोकरपाडा बी संघ जाऊन पोहोचलाय 25 धावा 8 गडी बाद. हेलो हेलो ठीक ठीक. हेलो चेक माइक. स्वागतम सुस्वागतम. सर्व तमाम क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं सहर्ष आम्ही स्वागत करतो. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण इथे अनुभवतोय आणि खरं तर आजची या स्पर्धेची 6वी रात्र उद्या मेगा फिनाले तुम्हाला बघायला मिळेल. गावदेवी मित्र मंडळ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 देवीचा पाडा आणि आज पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय तो जय हनुमान भोकरपाडा बी आणि त्याला फाईट करत असताना साई स्टार वेगर संघ. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान भोकरपाडा बी या संघाने टोटल रन केले 25 धावा 4 षटकामध्ये करू शकलाय हा संघ आणि 26 धावांचा आव्हान हे द्वितीय सत्रामध्ये ते सेट करण्यात आले साई स्टार वेगर संघासमोर. आमचे पीपी प्रशांतभाई फडके यांचे ते आगमन. वेलकम पीपी या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. त्यासोबत आमचे हनुमानदादा फुलोरे यांचं देखील आगमन त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू. दोन्ही जवळची गावं आणि या दोन्ही गावांमध्ये काही मिनिटांचं अंतर
परंतु क्रिकेटमधील रणसंग्राम बरंच काही सांगून जातं. क्रिकेटमध्ये वार होतात, पलटवार होतात. दोन्ही टीम याच्या अगोदर देखील एकामेकासमोर आले बऱ्याचदा. आणि आताच काही दिवसा अगोदर जेव्हा सामना झाला होता त्या टुर्नामेंट मध्ये भोकरपाडा संघानं वेगर संघाला परास्त केलं होतं. परंतु आता या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये फक्त 25 धावा करू शकलाय भोकरपाडा आणि 26 धावांचा बाण. आव्हान जरी छोटं असलं तरी क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते आव्हान डिफेन्स करू शकता. वेगर संघासाठी आव्हान इतके महाग नाहीये, परंतु गोलंदाजीतून स्ट्रॅटेजी हाताळावी लागेल. विकेट स्लॉट बॉल ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये वेगर न घेतले तसेच तुम्हालाही घ्यावे लागतील तरच मॅच वाचवली जाऊ शकते. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होते. सामना तुम्हाला बघायला मिळेल अकुर्ली विपक्ष खानाव याच्यामध्ये ही लढत. त्याचा टॉस आपण इथे करतो. दोन्ही कॅप्टन इथे आलेत आणि आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन होऊया आणि जॉईन होतील आकाश शेख आणि स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. गावदेवी मित्रमंडळ देवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 आजच्या रात्रीमधील हा दुसरा सामना आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला विटगो आपण जातोय टॉस साठी. एक विरासपड अकुर्ली वर्सेस गावदेवी खानाव. दोघांमध्ये ते आहे आणि हा टॉस टीम खानावने जिंकलेला. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत ते सांगतील. त्या निर्णयाची खरं तर अंमलबजावणी करत आपण त्यांना नक्कीच खेळण्यासाठी खूप खूप देऊयात शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. आपल्या सोबत आहेत ज्यांनी खरं तर मला बोलायला शिकवलं, खास करून आमचे गुरुवर्य वैभव भोपी सर हरिग्राम. थँक्यू आकाश. सामन्याला आपण सुरुवात करतोय. खूप चांगली क्रिकेट शृंखला आणि क्रिकेटचा खूप चांगला रणसंग्राम. पंचांनी टायमिंग अलर्ट केलंय. ठीक आता 8:24 हे होत आहेत मैदानामध्ये आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. 26 टार्गेट आहे. 6 स्टार वेगर या संघासमोर. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. बघायचं लो स्कोरिंगच्या मॅच आहे, परंतु फाईट किती होईल या मॅच मध्ये. कारण बॅटिंग डिपार्टमेंट मधून भोकरपाडा संघ थोडा अयशस्वी राहिला तर मला तर गोलंदाजांच्या जबाबदाऱ्या या फार वाढणार आहेत. गोलंदाज सज्ज होता पहिल्या षटकामध्ये आशिष. पहिलाच बॉल डिफेन्स इथे करत असताना सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये सचिन आणि त्यांना साथ देत असताना सनील हे दोन महत्वाचे खेळाडू. खरे तर या स्पर्धेसाठी 2 व्हीलर आपण जे बघतो ते पनवेल तालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय रुपेजी ठोंबरे साहेब अर्थात बिंदास भाई यांच्याकडून ते देण्यात आले. एका महिन्यात एकूण डे नाईट अशा आपण या महिन्यामध्ये जवळपास या आणि मागील महिन्यामध्ये 15 टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धा पार पडल्या आणि ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर या पुरस्कारासाठी तब्बल 15 मोटारसायकल बाईक देण्यात आलेत. असे तालुक्यातील एकमेव दिलदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचे शिष्य आणि शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना पनवेल तालुका प्रमुख भाई रुपेजी ठोंबरे अर्थात बिंदास भाई यांचा आम्ही मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेले व्यक्तिमत्व त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. इथे मैदानामध्ये आक्रमण झालं. सचिनच्या बॅट मधून हा षटकार इथे येतोय. टोटल 6 धावा आघात करत असताना पहिला बॉल अगदी निर्धाव तुम्ही बघितला. नेक्स्ट मॅच देखील खूप चांगली बघायला मिळेल. अकोर्ले आणि खानाव, त्याच्यानंतर नावडे आणि चिंचपाडा, त्यानंतर वल्लभ पालेबुद्रुक आणि डोंगराचा पाडानी चिंचवली अशा मॅचेस अशा लढती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आज 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 12 मध्ये. बघायचे कोणते लकी संघ असतील कारण प्रत्येक संघ स्वप्न घेऊन येतो. येताना एकच स्वप्न असतं की पहिला सामना जिंकायचा, त्यानंतर पुढे अजून सामने जिंकत राहायचे आणि क्वालिफाय करायचं. हे प्रत्येक टीमचं स्वप्न असतं. आज बघायचं ते कोणाचं पूर्ण होईल. मैदानामधील आपण घडामोडी बघूया. पहिला डॉट, दुसरा बॉलवर लगेचच षटकार आलाय. सचिनचं आक्रमण. आशिष वार इथे डिफेन्स करत असताना लॉंग ऑफ मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला बघायला मिळालं मिड ऑफ दरम्यान. तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण करण्याचा मानस या दोन्ही खेळाडूंनी दाखवले. 7 धावा अगदी 24 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच 3 बॉल मध्ये 7 आले. त्यामुळे दडपण कमी आहे धावांचं. बॅटिंग करत असताना टीम वेगरवर ते करायचं असं क्रिएट तर गोलंदाजी चांगली करावीच लागेल. सनील फडकेसाठी अपील इथे मागतायत सर्व खेळाडू एकत्र येऊन. पंच सांगतायत की आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. पंचाच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच प्रशांत सरांना तुम्ही बघतायत आणि त्यासोबत राम सर
हे दोन्ही पंच क्रिकेटचे चांगले अनुभवी खेळाडू, खूप चांगला क्रिकेट दोघांनी अजूनही खेळतात आणि पंचांची भूमिका देखील तेवढीच चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पडले, त्यांचंही कौतुक। आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये हनुमान यांचा आवाज तुम्ही ऐकलात, त्यासोबत आकाश शेळके चिंचवली बिलॉंग करतात, ते आमच्या सोबत जॉईन होणार आहेत। सन्मान द्यायचा होता, थोडस काढता पाय घ्यायचं होतं। चित्र विचित्र घडामोडी मैदानामध्ये घडतायत, थोडस आपण बघितलं की अगोदर शॉर्ट सिलेक्शन साठी जायचं होतं सनीलला, तदनंतर डिसिजन मागे घेतला, त्यासोबत थोडीशी बॅट पाठीमागे काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तोपर्यंत बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला होता। एक रन इथे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिला सचिननं आणि चेंडूला निर्धाव। धावसंख्येचा फलक आपण बघूया, बोर्डवर धावा थांबले 7 वर। आशिषचं कमबॅक देखील बघायला मिळालं, एक सिंगल आली, त्याच्या अगोदर षटकार, तदनंतर 2 निर्धाव चेंडू आले। अपील वारंवार इथे होत आहेत, व्हेरी गुड डिलिव्हरी इथे निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला। पहिला P1 पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये धारदार अशी गोलंदाजी आशिष फुलोरीची आपल्याला बघायला मिळाली। त्यांनी या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, जरूर कोणती विकेट इथे त्याला मिळाले नाही, परंतु ही षटक त्याचा राहिला इकॉनॉमी हे देखील याचा उल्लेख करायला हवा। आणि जाऊया डीजे प्ले। कालीन इतिहासामधील 4 फेब्रुवारी 1670 गड आला पण सिंह गेला हे विसरता कामा नये। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं बलिदान दिवस आपण बघतो आज आणि त्यांना विनम्र अभिवादन आपण करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून पहिले षटक समाप्त झाले, 7 धावा फलकावर लागलेत, 26 टार्गेट आहे, अजूनही मला वाटतं 19 पासून दूर आहे, बॉस शिल्लक आहेत अजूनही जवळपास 18। त्यामुळे गोलंदाजीसाठी आता आदित्य फुलोरे एक नवीन चेहरा या संघाचा यंगस्टर आपण बघू शकता। हा अगदी तेवढा सन्मानजनक खेळून काढलाय, आता कोणते प्रेशर नाही, सिंगल डबलला सामना जिंकला जाऊ शकतो याचं ठाऊक आहे टीम वेगरला, परंतु वेगर संघाने अनेक टुर्नामेंट गाजून सोडलेत। मागील त्यांचा इतिहास बघितला तर खूप सारे पारितोषिक मागील काही वर्षांमध्ये या संघाने कमवलेत। एका बाजूला भोकरपाडा बी संघाचा विचार केला, हनुमानदादा फुलोरे असतील, रुपेशदादा फुलोरे असतील, यांनी खूप चांगला संघ घडवलाय आणि चांगले खेळाडू घडतायत, बरंच काही शिकायचं आहे आणि तो अनुभव या टुर्नामेंट मधून जाता जाता नक्कीच घेऊन कोण जाईल। परंतु या मॅच मधील अजून चित्र बाकी आहे, सामन्यामध्ये काही घडू शकतो, सामना किती लो स्कोरिंग असू द्या, हाय व्होल्टेज ड्रामा बनू शकतो। बॉल आला बॅकवर्ड स्कोर लेग कडे चांगला फटका इथे बघायला मिळाला, यावेळेस फाईन लेगला क्लिअर करत असताना बॉल सीमा पलीकडे चौकार। श्रीमंत योगी प्रहार करण्यासाठी निघाले होते, इथे मोठा फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये सचिन यांना तुम्ही बघितलं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये। निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना धारदार गोलंदाजी बघायला मिळते खरं तर भोकरपाडा संघाची, कारण यंगस्टर्स आहेत, बराच नॉलेज, क्रिकेटचा अभ्यास जेवढा तुम्ही कराल तेवढा तुमच्यासाठी कमी पडेल। जसं आयुष्यामध्ये आपण पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत बरंच काही शिकतो। डिफेन्स अगदी हार्ड लेंथ इथे केली होती, कोणताही मोठ्या फटक्याचा प्रयत्न आता सचिन यांनी केला नाही, कारण त्यांना माहिती आहे, ठाऊक आहे अगदी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नांमध्ये कधी कधी निर्धाव चेंडू जाण्याच्या शक्यता असतात। डॉट जाण्यापेक्षा सिंगल का होईना केलेली बरी, प्रेशर याने कमी होईल, मॅच आपल्याकडे अजून चुकेल, परंतु बघायचं ही सामना भोकरपाडा टीमच्या गोलंदाजाने हेच करायचं। आता मैदानामध्ये हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत कसा जाईल याचा प्रयत्नामध्ये त्यांना राहावा लागेल, कारण हे 2 धुरंधर आहेत। एका बाजूला सनील हा खेळाडू, मारामारी किंग या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, आणि तेवढा शांततेमध्ये कार्यक्रम कसा करावा हे सगळं सचिन कडून शिकण्यासारखं असतं। मैदानामध्ये शांत असतो नेहमी आणि आपलं कार्य निभावत असतो।
प्रहार केला, पुन्हा एकदा डिफाईन लेग निवडला, टप्पा बनल्यानंतर बाउन्स मिळाला, बॉस स्लो झाला, याचा बेनिफिट क्षेत्ररक्षकाने उचलला आणि ते रन कंप्लीट केले जाईल. पुन्हा एकदा सिंगल येते. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे स्कोरर लकीला आपण बघतो, चांगली स्कोरिंग लकी पाटील कडून. धावसंख्येचा फलक 15 वर सद्यस्थितीमध्ये पोहोचलाय. हॅलो हॅलो होईना विजयाची रेलचेल विजयाच्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. साईचा विगरची आता अडचणी निर्माण करावी लागतील. बोकरपाला अन्यथा सामना तुमच्यापासून दूर जाईल. प्रहार करण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. आशिष बॉलवर पोहोचत. एक रन पूर्ण झाले. दुसरी साठी रिस्की रन डेंजर एंडकडे थ्रो चुकीच्या एंडला आशिषचा आणि त्यामुळे रन मिळेल. एक सिंगल. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे आव्हान होतं 26 धावांचं आणि संघ जाऊन पोहोचलाय टोटल 16 वर. म्हणजे आता 12 बॉल मध्ये 10 ची गरज आहे विजयासाठी या मॅच मध्ये. शिवाजी महाराज ते शिवनेरी अर्थात शिव आणि जिथे महाराजांनी आपले शेवटचा श्वास घेतला आणि आपले डोले मिटले असं रायगड. आणि या दोघांची पहिली 2 अक्षर आपण बघितले तर शिवराय हा शब्द पूर्णत्वाला नेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक लढाई जिंकल्या. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकतात आणि शिकता येतात. बऱ्याच अभ्यास पाश्चात्य देश आणि त्यांची संस्कृती महाराजांवर आणि त्यांच्या इतिहासावर अजूनही संशोधन करतो. कशा लढाई केल्या जात असेल त्यावेळेस कसा इतका प्रवास पार पाडला जात असेल. अगदी आता सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा शेवटचे डोले मिटले रायगडावर तेव्हा माणसं रडणं तर एक स्वाभाविक गोष्ट होती. परंतु अगदी वाघ्या नावाचा जो श्वान होता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जलत्या चितेमध्ये आपलं प्राण सोडलं. हा इतिहास आहे आणि तो आपण वाचला पाहिजे. गोलंदाज तयार होते. प्रहार करण्याचा प्रयत्न. या स्टॉपेज फिंगर गोज ऑन अप. अगदी आकाशाकडे पंचाने बोट केलाय आणि खेळाडू सचिन यांच्या खेळीचा अंत. सव्वीस धावांचा टार्गेट करत असताना 38 सुरुवात त्यांनी दिली आणि तदनंतर त्यांचे विकेट गमावले. टाळ्याने स्वागत केला जाते का नाही. सुरुवात तशी करून दिली आणि आता मैदानामध्ये फलंदाज दीपक फडके सर्वोत्कृष्ट समालोचक तेवढे सर्वोत्कृष्ट गणेश मूर्तिकार आणि आता मैदानामध्ये फलंदाजीच्या भूमिकेमध्ये धारदार गोलंदाजी त्यांचे बघितले. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट केलं गेलं खरं तर बोकरपाडाला, कारण 5 धावा देत असताना त्यांनी 3 प्रमुख खेळाडू बाद केले. तिथे संघाच्या अडचणी बोकरपाड्याच्या त्याने वाढवल्या आणि आता चेतन धामामधील अंतर बॉल टू रन 10 बॉल 10. परंतु बोकरपाड्याच्या गोलंदाजीची देखील स्तुती आताही करावी लागेल कारण 26 धावांचं आव्हान होतं. ज्या पद्धतीने मॅच त्यांनी पुढे पुढे चालवली आहे 10 बॉल मध्ये 10 त्यांच्या प्रयत्नांना देखील तोड द्यावे लागेल. खरंच खूप चांगले प्रयत्न मैदानामध्ये डिफेन्स करत असताना दीपक फडके मोठ्या फटक्यासाठी गेले नाही. सिंगल रन इथे कंप्लीट झाले. दुसरीसाठी निघाले नकार. अगदी योग्य सनीलचा कॉल कारण आता इथे विकेट जाणं संघासाठी धोकादायक ठरू शकतो. मॅच इतकी लांब नाहीये. 9 बॉल 9 सहज शक्य, परंतु क्रिकेटमध्ये सहज म्हणण्यापेक्षा एक धाव जमावणं किती कठीण असतं हे आपल्याला मैदानामध्ये उतरल्यानंतरच माहिती पडतं. 9 बॉल 9 असं चित्र मैदानामध्ये, कारण पोहायचं असेल तर अभ्यास करून किंवा वाचन करून तुम्हाला पोहता येत नाही. त्यासाठी तुम्हाला रियालिटी मध्ये पाण्यामध्ये उतरावं लागेल, काही पाणी प्यावं लागेल, नंतर अनुभव आणि तेव्हा तुम्ही पोहायला शिकता. मैदानामध्ये एक एक रन करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचं ज्वलंत उदाहरण रोहित शर्माची ऑडिओ क्लिप थोड्या दिवसा अगोदर तुम्ही बघितली असेल. त्यांनी पंचानं म्हटलं बिडू पहिले से बहुत झिरो मेरे नाम पे तू लेग बाय इतना बड़ा एज हो की क्यों दे रहा है. आणि हा क्लिअर करणारा शॉट
प्रेशर टोटली दूर, मॅच मध्ये टोटली इन करणारा हा षटकार. फटक्यांची पसंती देणारा खेळाडू आता फक्त 3 पाहिजे. 8 बॉल मध्ये अपील तिथे झाली. अपिलामध्ये उत्साह आणि डेंजर एंडकडे दीपक फडके गरज नसताना धाव घेणं अंगलट आलं आणि दीपक फडके यांच्या काही जाणत. अगदी मैदानामध्ये तुम्ही बघता संपूर्णकडे भगवा अगदी तेवढ्याच डवलानं आणि शान ती आपण बघतो या स्पर्धेची. आणि डवल्ट मैदानामध्ये आपण जाऊया. 7 बॉल शिल्लक राहिले. विजयासाठी रन पाहिजे 3. आता बासवन मैदानामध्ये आर्यन आलाय. आर्यन फडके शेवटच्या षटकामध्ये येण्याचा विचार आहे इथे बोकरपाडाचा, परंतु आर्यनचा विचार काय आहे येणारा चेंडू सांगेल. गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर राम फुलरे जसा शफल झाला तसं फॉलो केलं आणि त्यासोबत स्लोअर वन केला आणि बॉल आलाय डॉट. बघा या मॅच मध्ये 26 धावांचं आव्हान असताना सामना शेवटच्या षटकामध्ये अजूनही 6 बॉल 3 पाहिजेत. विचार करा 35-40 असत्या तर मॅच मध्ये रोमांचता काय असे. चला रन नुसार अगदी रणनीती केली असावी. अगदी बिगर संघाने की हळूहळू रन करायच्या. जास्त रन असतं तर त्यांनी थोडं अटॅकिंग मोड मध्ये केलं असं यात मात्र शंका नाही. परंतु सध्याची परिस्थिती ही खूप काही सांगून जात आहे. टीम भोकरपाडा सध्या थोडस विचार मिळालाय, परंतु इतका जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण आता ठीक 8:39 झाले. 2 संघ आपल्याला क्वालिफाय करायचं. 10चा लॉट्स आहे त्यामुळे तुम्हाला वेळेवर खेळावं लागेल. टाइम इज इम्पॉर्टंट. वेळेला महत्व तुम्हाला देता आलं पाहिजे. 10चा लॉट्स असला 2, 2:30, 3 अगदी रोजचे 3 तर वाजतात, परंतु आज जेवढा तुम्ही वेळ वाचवाल तेवढा वेळ नंतर राहील. चला भोकरपाडा फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सज्ज करून घ्या. ही विनंती. 6 मध्ये पाहिजे 3. इम्पॉर्टंट मॅच आहे. कठीण क्रुशल मोमेंटला आहेत त्यामुळे एक धाव कशी वाचवली जाईल, कुठे फिल्डर लावला तर रन वाचले जाईल, कशा पद्धतीने चेंडू फेकले तर तो फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाईल किंवा डॉट बॉल याची रणनीती सध्या केली जाते. परंतु फक्त आता 3 पाहिजेत. चेंज झाली सायकलिनकडे. आतापर्यंत ज्या खेळाडूंना चित्र बदललंय 1 षटकाच्या बॅट मधून बघितला आपण तो सनील फडके आता सायकलिनकडे आलाय. 6 मध्ये 3ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप काव कॉर्नर, त्यासोबत लॉंग ऑन आणि 1 खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघायला मिळेल. आणि आता इथे फटका सजवला गेला. 1 रन पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक आहेत. आशिष वेल घेतला नाही. लगेच क्विक थ्रो. त्याला माहिती की बॉल आता हातात ठेवलं तर रन लगेच पुढची येईल त्यामुळे त्याने लगेच क्विक थ्रो केला. 1 रन या बॉल मध्ये मिळाले. आता 5 मध्ये पाहिजेत 2. 5 चेंडूने विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. मी जर बरोबर असेल तर यंदा आणि गतवर्षीच्या रुपेशभाई ठोंबरे आता बिंदासभाईने जवळपास 43 पाईक पुरस्कृत आतापर्यंत केलेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. ना भूत ना भविष्य. लवकरच 50चा आकडा 50 कंप्लीट होईल आणि मला वाटतं ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील एक आगळा वेगळा रेकॉर्डच त्यांच्या नावावर राहणार आहे आणि जो कधी मोडकलीच येणार नाही. 5 मध्ये आता 2 पाहिजेत. बघायचं नेक्स्ट बॉल. सायकलिनकडे आर्यन डिफेन्स साठी गेले होते आणि इथे डॉट बॉल आलाय. जेवढं डॉट बॉल येईल तेवढे हृदयाचे धडकन तेज होतील. जेवढं डॉट बॉल येतील तेवढं भोकरपाडा संघाचं इथे मैदानामध्ये त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच वाढेल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं मैदानामध्ये त्यांची लढण्याची क्षमता वाढणार आहे. आणि डॉट बॉल जर आर्यन तुम्ही खेळलेत
तर वेगर संघाचं प्रेशर देखील वाढणार आहे. आता 4 चेंडू 2 धावांची गरज. सामना लो स्कोरिंग असला म्हणून काय झाला, आम्ही लढणार, रन वाचवण्यासाठी प्रयत्न करणार, कारण संघर्षाचं मैदान तोपर्यंत सोडायचं नसतं जोपर्यंत आपण मैदानामध्ये विजयी ठरत नाही किंवा अपयशी देखील. डिफेन्स केला, बॉल चला पाठीमागे, क्षेत्ररक्षक डाय लागत आहेत. एक रन पूर्ण झाले, चेंडू शोधतायत, करा फिल्डिंग. 2 रन इथे कंप्लीट आणि हा विजयी फटका. सामना जिंकलाय साई स्टार विगळणं. हार्ड लक टीम, जय हनुमान. भोकरपाडा बी संघ, परंतु तुम्ही 26 धावांचा आव्हान डिफेन्स करत असताना जी फाईट केली, मजा आली. ही फाईट बघताना हार्ड लक. नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा आम्ही देऊ आणि शुभेच्छा देऊया. हा सामना विजेता साई स्टार वेगर संघाला, दोन्ही संघ लाईन अप करा आणि नंतर मैदान तुम्हाला सोडायचं. चला नेक्स्ट दोन्ही टीम मैदानामध्ये उतरा, लगेच वेल घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला टीम अकोर्लीनं आणि तुमचा डिसिजन अकोर्ली. लगेच मैदानामध्ये उतरा. खानावनं टॉस जिंकला, माफ करा. योगेश डिसिजन काय आहे? बॅट फर्स्ट, बॅटिंग करणारे खानाव. अकोर्ली तुम्हाला फिल्डिंग करायचंय. लगेच मैदानामध्ये उतरा. अगदी खूप चांगली लढत. लगेच देऊया आपण यमाचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर